श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तर स्वामी भक्तांनो, आपल्या स्वामी सेवा फिटनेस या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून तुमच्यावर संकट असेल किंवा तुमच्या पाठीमागे काही दुश्मनी असेल किंवा तुमचे शत्रू असतील, तर त्यापासून तुम्हाला दूर कसं राहायचं आहे, त्याच्यासाठी काय करावं लागणार आहे, तर कोणता गुरुचरित्रामधला जो अध्याय आहे तो तुम्हाला वाचायचा आहे, त्याच्याने तुम्हाला मुक्ती मिळेल. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत आणि या व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत पाहायचं आहे, ऐकायचं आहे, जेणेकरून नक्कीच तुम्हाला त्यातून मुक्तती मिळेल. तर चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. सगळ्यात प्रथम तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सब आणि लाईक करायला विसरू नका. तर स्वामी भक्तांनो, एक साय्यदेव असतो. तो साय्यदेव श्री गुरूंना खूप पूजा करत असतो. श्री गुरूंनी त्याला वरदान दिलेलं असतं की साय्यदेव वरदान दिलेलं असतं की तो नेहमी खुश राहणार. पण साय्यदेव श्री गुरूंना एक विनवणी करतो की मी ज्याची नोकरी करतो तो यवन अत्यंत क्रूर आहे, जेणेकरून तो दरवर्षी ब्राह्मणांना ठार मारण्याचा प्रयत्न करत असतो. मला त्याने आज त्याच्यासाठीच बोलावले आहे, म्हणून त्याच्याकडे गेलो तर तो माझे निश्चितच प्राण घेईल. तरी कृपया संकटातून मला मुक्त करावे. हे ऐकून श्री गुरूंनी त्याच्या मस्तकावर अभयहस्त ठेवला व तू निश्चितपणे यवनाच्या भेटीत जावे असे सांगितले. तू परत आल्यावरच आम्ही पुढील यात्रेस निघून असे आश्वासन दिले. त्याप्रमाणे ब्राह्मण काय करतो, यवनाकडे गेला. तो यवन अभयंकर यमासारखा होता. तो साय्यदेवाला पाहताच अत्यंत क्रोधित होऊन तोंड फिरून घरात गेला. साय्यदेव भयचकित होऊन श्री गुरूंचे चिंतन करू लागला. घरात जाताच त्या यवनाला अचानक निद्रेने घेरले. त्याला भास झाला की कोणी ब्राह्मण आपल्या शरीराचे तुकडे करीत आहेत. तर त्या भयंकर कलेशाने यवन जागा झाला. त्याने मग साय्यदेवाला न मारताच त्याच्या पाया पडून तुला इथे कोणी बोलावले, आता तू लवकर जा, असं तो यवन म्हणतो. असे म्हणून त्याला तो वस्त्रभूषण देऊन निरोप दिला. साय्यदेव आनंदाने लगेच आपल्या गावी वासर क्षेत्र गंगात्री गुरुचरणाचे दर्शन घेण्यासाठी गेला. श्री गुरूंना त्याने घडलेला सर्व वृत्तांत सांगितला. श्री गुरु संतुष्ट होऊन दक्षिणेतील तीर्थक्षेत्रात जाण्यास निघाले. तेव्हा साय्यदेव श्री गुरूंना म्हणाले, आपली भक्तवत्सल अशी कीर्ती आहे, तेव्हा मी आपल्या सभेत अखंड राहण्यासाठी आपल्याबरोबर येऊ इच्छितो. तेव्हा श्री गुरु त्याला म्हणाले, मला दक्षिणेत तीर्थयात्रेला जाणे काही कारणाने अवश्य आहे. मी तुला 15 वर्षांनी पुन्हा एकदा दर्शन देईल, तेव्हा तू मला पुत्र पौत्र व स्त्रीसह भेट. चिंता करू नको, सुखाने संसार कर. अशा प्रकारे साय्यदेवाचा निरोप श्री गुरूंना वेझनाथ क्षेत्री गेले. तर गुरुचरित्रामधला हा 14वा अध्याय होता. जेणेकरून किती जरी संकट आले, भांडण, वादविवाद, परेशानी असेल तर तुम्ही आवर्जून हा 14वा ग्रंथ जो आहे तो दर गुरुवारी जरी वाचलं तरी चालेल. आता हा जो ग्रंथ एवढा प्रभावी ग्रंथ आहे आणि तो अध्याय पण एवढा प्रभावी आहे, जेणेकरून तुम्ही हे पठण केल्याने निश्चितच तुम्हाला त्या शत्रूंपासून मुक्ती मिळेल. तर अशा पद्धतीने हा ग्रंथ तुम्हाला पठण करायचा आहे, जेणेकरून दर गुरुवारी जरी केलं तरी चालेल. तर स्वामी भक्तांनो, असा एक प्रत्येक ग्रंथाचं मी सारांश करत असते आणि तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करत असते. तरी पण तुम्ही आपल्या या व्हिडिओला समजून घेऊन चॅनलला सब करायचं आहे. आणि जरी नाही समजलं तर परत तुम्ही मला कमेंट करा, मी परत त्याचं तुम्हाला रिप्लाय देईल. ठीक आहे. चला तर मग स्वामी भक्तांनो, ही स्वामी सेवा अशीच पार पडो आपली आणि प्रत्येकाचं कल्याण हो, प्रत्येकाचं आयुष्य चांगलं हो, प्रत्येकाला धनसंपत्ती प्राप्त हो, सुख मिळो, ही स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करत असते. आणि चला तर मग आजच्या या व्हिडिओला आपण इथेच थांबूया, जेणेकरून मी उद्याला ब्लॉग शूट करणार आहे. आवर्जून तुम्ही ते सप्ताहाचं ब्लॉग तुम्ही बघा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघू शकता या ठिकाणी हा जो ग्रंथ आहे तो 14वा ग्रंथ आहे. तर हा अध्यायाचा मी मराठीमध्ये सारांश केलेला आहे. तर हा ग्रंथ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करा. प्रत्येक ग्रंथ मी वेगवेगळ्या विषयावर आहे ते पण सांगणार आहे. तुमचा सपोर्ट असेल तर नक्कीच आवर्जून मी सांगण्याचा प्रयत्न करेल. श्री स्वामी समर्थ.